शेतकरी बांधवांनो, मागच्या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या विविध पिकाचं जे काही अवेळी पावसामुळे वगैरे नुकसान झालेलं होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जो काही पीक विमा वाटप करायचा होता आणि त्या संदर्भातला जो काही निधी सरकारद्वारे विमा हप्त्यापोटी विमा कंपन्यांना जमा करायचा होता, तर त्या संदर्भातले 2 महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेले आहेत, ज्या माध्यमाद्वारे जवळपास टोटल 1038 कोटी रुपयेचा निधी सरकारद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, या अंतर्गत तुमचा पहिला प्रश्न असेल, की कोणते जिल्हे किंवा कोणत्या मंडळ या अंतर्गत पात्र आहे, त्याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्ते शेतकरी बांधवांनो, किसान उद्योजक चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत. तर सुरुवातीला आपण खरीप पीक विम्याबद्दलचा अपडेट जाणून घेणार आहोत. तर सर्वसमावेशक पीक विमा योजना 2023-24 अंतर्गत राज्य हिस्सापोटी जो काही रक्कम सरकारद्वारे पीक विमा कंपन्यांना द्यायची होती, तर त्या अंतर्गत तुम्हाला जर माहिती असेल, की भारतीय कृषी विमा कंपनी, आयसीआयसीआय लिंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स, युनायटेड जनरल इन्शुरन्स, त्यानंतर युनिव्हर्सल सेम्पो जनरल इन्शुरन्स, तर अशा वेगवेगळ्या कंपन्यांद्वारे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा योजना राबवण्यात आलेली होती. तर राज्य शासनाचा 281 कोटी रुपये व सर्वसमावेशक पीक विमा योजना लागू केल्यामुळे 1550 कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना अदा करणं होतं. तर त्यामधील जवळपास 303 कोटी रुपयेचा निधी सरकारद्वारे वितरित करण्याच्या विचाराधीन होता आणि तो आता वितरित करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनी या अंतर्गत तुम्ही पाहू शकता, की वेगवेगळ्या कंपन्यांना जो काही निधी देण्यात आलेला आहे, त्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी आहे. तर त्यांना जवळपास एकूण देय राज्य शासनाचा जो काही निधी होता आणि त्या अनुसरून जो काही निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, तो जवळपास 121 कोटी रुपये भारतीय जनरल इन्शुरन्स कंपनीसाठी आहे. त्यानंतर चोमंडलसाठी 14 कोटी रुपयाचा निधी आहे. त्यानंतर एचडीएफसी आर्गोसाठी 31 कोटी रुपयाचा, आयसीआयसीआय लिंबार्डसाठी 60 कोटी रुपयाचा, त्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्ससाठी 99 कोटी रुपयाचा आहे, रिलायन्ससाठी 9 कोटी रुपयाचा आहे, एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीसाठी 6 कोटीचा रुपये, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीसाठी 10 कोटी रुपये आणि युनिव्हर्सल सेम्पो कंपनीसाठी 5 कोटी रुपये, असा टोटल 303 कोटी रुपयाचा निधी या अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याचद्वारे शेतकरी बांधवांनी यावरून तुम्हाला अंदाज लागू शकतो, की तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणती कंपनी विमा राबवत होती. तसंच तुम्ही जर रब्बी हंगामाचा जर शासन निर्णय पाहिला, तर त्या अंतर्गत देखील जवळपास 733 कोटी अशी टोटल जवळपास 1038 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या अंतर्गत देखील राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये सेम कंपन्यांद्वारे हा रब्बी हंगामाचा पीक विमा योजना राबवण्यात आलेली होती. तर त्या अंतर्गत जर तुम्ही पाहिलं, भारतीय कृषी विमा कंपनीला जवळपास 186 कोटी, त्यानंतर चोमंडल कंपनीसाठी 42 कोटी, एचडीएफसी आर्गोसाठी 97 कोटी, आयसीआयसीआय लिंबार्डसाठी 73 कोटी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीसाठी 111 कोटी, त्यानंतर रिलायन्स जनरल इन्शुरन्ससाठी 28 कोटी, त्यानंतर एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीसाठी 61 कोटी, त्यानंतर युनायटेड इंडिया कंपनीसाठी 67 कोटी, त्यानंतर युनिव्हर्सल सोम्पो कंपनीसाठी जवळपास 65 कोटी. तर अशा पद्धतीचा निधी सरकारद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे. टोटल 733 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. तर या माध्यमातून सरकारद्वारे शेतकऱ्यांना हा खूप मोठा दिलासा आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तुमचा जर जिल्हा या अंतर्गत जाणून घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जी काही कंपनी तुमच्या जिल्ह्यामध्ये ही योजना राबवत होती, तर त्या कंपनीचं नाव जर इथं असेल, तर डेफिनेटली हा विमा आणि तुम्ही जर उर्वरित पीक विमा आहे, तर त्याच्या वेटिंग लिस्टमध्ये असाल किंवा तुम्हाला जर हा विमा अद्याप भेटलेला नसेल, तर नक्कीच तुमच्या खात्यावर हा विमा आता जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनी या संदर्भातलं कोणतेही आणखी जर तुमची शंका असेल, तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला नक्कीच विसरू नका. तोपर्यंत इथे थांबतो. जय जवान, जय किसान. धन्यवाद.